कलियुगाला चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करता यावा, मोक्ष प्राप्त करता यावा, इहलोकाची यात्रा सुखकर करता यावी आणि गुरुप्राप्तीनंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी याकरता भगवान दत्तात्रेयांचा दिशादर्शक हा अवतार आहे. त्यांना गुरुतत्व म्हणून ओळखलं जातं. कोणत्याही ठिकाणी गुरुशिवाय पर्याय नाही. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, गुरु केल्याशिवाय व्यवस्थित प्रवास होत नाही. भगवान परमात्मा जरी या मृत्यूलोकामध्ये आले तरी त्यांनाही गुरु केल्यानंतरच पुढे प्रवास करता येतो असा गुरुचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराचा पूर्ण अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय. विठ्ठल आणि वर्णनच तसे, धरी अवतार विश्व तारावया. विश्व तारण्यासाठी, विश्वाला तारून नेण्यासाठी भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे. आणि तो अवतार या मृत्यूलोकात प्रस्थापित करण्यासाठी ज्यांना आई बनण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्या माता अनुसया आहे. अनुसया आणि आत्री हे परमार्थाच्या पूर्वार्धातले साधू आहेत. ब्रह्मदेवाच्या इच्छेला इच्छा देऊन जे 16 ऋषींची निर्मिती केली गेली किंवा सप्त ऋषी जे सुरुवातीला निर्माण केले त्याच्यापैकी एक महर्षी आत्री आहे आणि महर्षी आत्रींची पत्नी अनुसया आहे. आणि यांच्या पोटी भगवान दत्तात्रेयांचा जन्म आहे. वर्णन करताना त्यांचं वर्णन केलं तिथे कुळ सांगावं लागतंय, तिथं रक्त परंपरा सांगावं लागते, तिथं वंश परंपरा सांगावं लागतो. दुसऱ्या चरणामध्ये कोणत्या तिथीला, कोणत्या वाराला, कोणत्या नक्षत्राला, कोणत्या पक्षामध्ये आणि कोणत्या तिथीला जन्म घेतला याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. माता अनुसया हिच्या पोटी पूर्ण अवतार जन्माला येणार सामान्य गोष्ट नाही. कुळ परंपरा सुद्धा तेवढी श्रेष्ठ आहेत. मला असं वाटतं की आपल्या कानावर असेल एक ऋषींचं नाव, ज्या ऋषींचं नाव आहे कर्दम ऋषी. कर्दम नावाच्या महर्षींना देवहूती नावाची मुलगी दिली गेली. मनु आणि शत्रुपा हे नाव तुम्ही ऐकू नये. उत्तानपाद, प्रियव्रत, देवहूती, आकुती आणि प्रसूती हे त्यांची 5 मुलं आहेत. 5 मुलांपैकी जी देवहूती आहे ती देवहूती कर्दम ऋषींना दिलेली आहे. आणि कर्दम ऋषींनी लग्न करताना अट घातलेली होती, मी लग्न करेल देवहूती सोबत, माझी एक अट आहे, जर पहिला मुलगा झाला तर मी गृहस्थाश्रमाचा त्याग करेल आणि संन्यास आश्रम स्वीकारेल. मला असं वाटतंय की सासरेबुवांनी म्हणजे मनुबुवांनी ते मान्य केलं, तुमची जशी इच्छा असेल. देवाची करणीन कसं नारळात पाणी. बाबाचं म्हणणं होतं पहिलं कार्ट जर झालं तर मी प्रपंच सोडून वनात निघून जाईल. देवानं पहिलं पोरग होऊनच दिलं नाही. 9 पोरी झाल्या आणि 10व्या नंबरचं पोरग त्याचं नाव कपिल. कपिल मुनींचा सुद्धा फार मोठा इतिहास आहे. आणि त्या 9 मुलींपैकी वशिष्ठांना अरुंधती दिली ती कर्दमाची आहे आणि आत्रींना अनुसया दिली ती कर्दमाची आहे. विठ्ठल परमार्थाची सुरुवात करण्यासाठी नियम आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दात, ठिकाणी भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे. ती वंश परंपरा, कुळ परंपरा फार सात्विक आहे. या अभंगामध्ये आत्रींची अनुसया गरोदर आहे असं वर्णन केलं आणि विश्व तारणारा अवतार तिच्या गर्भात आहे. काय कथा आहे नेमकं, तिला तोंड इथून सुरू होईल. कथा अशी आहे, ब्रह्मांडामध्ये बिना तिकीट फिरणारे महर्षी नारद एके वेळेला त्या ठिकाणी ते कुठे गेले, महर्षी आत्रींच्या आश्रमामध्ये. आश्रम हा सह्याद्रीच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये, आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे. तपश्चर्या, नामस्मरण आणि साधना हे त्यांचं नित्यकर्म आहे. साधू अवस्थेमध्ये गृहस्थाश्रमातून परमार्थ साध्य करण्याचं काम चालू आहे. आणि त्या प्रसंगाला फेरी जी आहे ती महर्षी नारदांची तिथे आली. महर्षी नारद हे साधू आहेत, त्यांचं आदरातिथ्य केलं गेलं, पाद्यपूजा केली गेली.
साधू संत येती घरा, ओची दिवाळी दसरा आपल्याकडे म्हण आहे. संत आपल्या घरी आले म्हणजे समजावं आपण फार भाग्यवान आहे. संत कुणाच्याही घरी जात नसतात. संत घरी आल्यानंतर अत्यानंद झाला, षडोपचार पूजा केली, पंचोपचार पूजा केली, त्यांना असणारी फलाहार दिला आणि कुशल मंगल विचारायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये महर्षी नारद त्या आश्रमाचं, महर्षींचं आणि महर्षी पत्नींचं अवलोकन करत होते. कोणत्या दृष्टीने? तपश्चर्या, साधना, समर्पण, संस्कार या दृष्टीने. शब्द जरा नीट आहे का? अवलोकन वेगळ्या अंगाने नाही. कारण जिथे अवतार जन्माला येतो तिथे 3 गोष्टींचं एकत्रीकरण असतं. एक म्हणजे समर्पण, एक दुसरं म्हणजे संस्कार आणि तिसरं म्हणजे तपश्चर्या. विठ्ठल विठ्ठल. किंवा त्याला समर्पण, संस्कार आणि साधना या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजे अवतार. अवलोकन करत असताना एक गोष्ट लक्षात आली, महर्षी अत्रींचा आश्रम अतिशय पुण्यवान आहे. का पुण्यवान आहे? गृहस्थ आश्रम असताना पुण्यवान आहे आणि गृहस्थ आश्रम हा स्त्री शिवाय पुण्यवान नसतो. आपण नेहमीच परिसरामध्ये कीर्तन ऐकतात, पुरुषाला स्त्री शिवाय पूर्णत्व नाही हे सांगण्याची गरज नाही. मी नेहमी सांगत असतो, बहीण नसेल असा भेटेल, बायको केली नाही असा भेटेल, मुलगी नाही असा भेटेल. माझं बोलणं नीट आहे का? पण आई नाही असा या जगात शोधून सापडणार नाही. अनुसयाला पाहिल्यानंतर काही विशेष लक्षणांनी युक्त ती दिसून आली. शब्द जरा नीट आहे का? विशेष हा शब्द का? एखाद्यालाच असतो म्हणून विशेष. विशेष लक्षणांनी दिसून आली आणि कळालं ही अशी तशी नाहीये, ही माता पतिव्रता आहे. आणि ही पतिव्रतेच्या यादीत नसून सुद्धा ज्या 5 पतिव्रता जाहीर झाल्या त्यांना सुद्धा शिरजोर आहे. 5 पतिव्रता कोणत्या? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्याहु स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 जणींचं नाव जर घेतलं तर महत् पापाचा नाश होतो. पण माझं जरा ऐका गड्या, 5 नावारूपाला आलेले आहेत. अहिल्या कोणाची? गौतम ऋषींची. द्रौपदी कुणाची? पांडवांची. तारा कुणाची? वालीची नाही, हरिश्चंद्राची. सीता कोणाची? रामाची. आणि मंदोदरी कुणाची? रावणाची. पुढची नावं ऐका. मला असं वाटतंय की अजून नावं, सत्यवानाची सावित्री, स्त्रिया राजाची सांगुना, कौशिक ब्राह्मणाची सुशीला. माझं बोलणं जरा नीट आहे का बरं? आणि आत्रीची अनुसया. ही सुद्धा कोण आहे? ह्या सुद्धा पतिव्रता आहे, पण पतिव्रतेच्या यादीत नाव नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ह्यांनी नावाची अपेक्षा केलेली नाही. काही लोक नावासाठी करत नाही बरं. या देवस्थानला सुद्धा काही नावासाठी नाही, काही नावाच्या बाजूला करतात, ते नाव बाजूला. आणि जे नाव बाजूला ठेवतात ते खरे पॉवरफुल असतात. स्वाभिमान कुठल्या गोष्टीचा बाळगत नाही. आत्रींच्या अनुसयाचं पतिव्रतेच्या यादीत नाव नाही, पण तिचे लक्षणं मात्र पतिव्रतेसारखे आहेत. एक बोलू का तुम्हाला? पतिव्रतेचे लक्षण आहेत आणि पतिव्रतेच्या लक्षणामध्ये जर ती बसली तर पतिव्रतेसारखी ताकद जगाच्या पाठीवर कोणाची नाही. मग पतिव्रतेचे लक्षणं काय? ऐका, सांगतो जरा. पतिव्रतेची लक्षणं असेल: कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्माकुलाक्षमया धरित्री, षड्गुण एतद्वे पतिव्रतानां. विठ्ठल विठ्ठल. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्माकुलाक्षमया धरित्री, षड्गुण एतद्वे पतिव्रतानां. महिलांनी कान सुपासारखे करून ऐका. कीर्तनाला नुसता आलून बोलतोय नाही, पटणार नाही तुम्हाला, कुणी कीर्तनकार असू द्या. आमच्या परिसराला अध्यात्मातली मिळालेली श्रीमंती यामुळं ऐकण्याची लागलेली जी ओढ आहे, जी मंडळी माझ्या समोर ज्या वयाची त्यांच्यासाठी बोलतोय. धिंगाणा चालत नसतोय, तत्व पाहिजे. कीर्तनाचे तत्व आणि कीर्तनाचा अभ्यास याकरता पटणार नाही तुम्हाला. काल संध्याकाळपासून नुसते ग्रंथ काढितोन मध्ये ठेवतोय ते पण. म्हणून तुम्हाला ताण नाही, फक्त ऐकायचंय. आणि मी एक एक श्लोक शोधून काढायला 6-6 ग्रंथ उचकलेले, तुम्ही फक्त ऐकतं घ्यायचंय. माझं बोलणं नीट आहे का? म्हणून सर्वांगाचे कान करून ऐका, एक शब्द वाया जाऊ देऊ नका. विशेष करून महिलांसाठी गोड उपदेश आहे. कार्येषु मंत्री. पहिलं लक्षण सांगितलं,
कार्येषु मंत्री. पतिव्रता म्हणजे ती कशी असावी ऐका, लक्षणं सांगितले. कार्येषु मंत्री, तिनं घरातल्या महत्वाच्या कार्याच्या वेळेला पतीला सुद्धा सल्ला द्यावा एवढी ती हुशार असावी. कुणाप्रमाणे? मंत्र्याप्रमाणे. कर्णेषु दासी, डबल ग्रॅज्युएट असून सुद्धा भांडे सुद्धा तिने घरातले घासावे. कर्णेषु दासी. मी नाही म्हणत बरं का, तुम्ही म्हणाल आमच्या काय मुळावर उठला का काय, काळ बदललाय बरं का, लक्ष देऊ नये का. हा, ह्याच्यात सांगितलंय तसं सांगतोय बघ. कर्णेषु दासी दोन्ही शब्द आहे. कार्येषु मंत्री म्हणजे हुशार असावे लागेल, आणि कर्णेषु दासी सुशिक्षित असून सुद्धा, उच्च शिक्षित असून सुद्धा घरातल्या तळागाळातली कामं तिनं केली पाहिजे. कर्णेषु दासी. भोज्येषु माता, पतीला जेव घालत असताना आपल्या लेकराला ज्याप्रमाणे प्रेमाने खाऊ घालते, आपल्या पतीला जेवायला बसल्यानंतर हेवे दावे बाजूला ठेवून आणि तिने आपल्या पतीला असं गोड पद्धतीने खाऊ घातलं पाहिजे. हा 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 हा. चहा जरी आणला तरी तिनं म्हणलं पाहिजे डोसा, म्हणजे हा 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 हा. काय असं असंच आहे ना बरं का, लक्ष देऊन आहे का बरं का. जेवण जरी आणलं पाहिजे तिने म्हणलं पाहिजे गिळा, म्हणजे हा हा हा. कसं आहे बरं का, म्हणजे लक्ष देऊन आहे का. हा, एकदम प्रेमळ. जसं श्लोकात आहे तसं सांगतो बरं का. भोज्येषु माता, काय शब्द, जेव घालताना तिनं आईच्या हृदयाने जेव घातलं पाहिजे. पुढचा ऐका. भोज्येषु माता. पुढचा शब्द बघा. शयनेषु रंभा, माझा पती माझ्याकडे लक्ष देत नाही अशी तक्रार आपल्या माहेरला करण्यापेक्षा माझ्या पतीनं माझ्याकडेच लक्ष द्यावा याकरता शयनगृहामध्ये त्याच्यासाठी तिनं रंभेप्रमाणे साज करावा असं याच्यातलं लक्षण सांगतं. लोकांसाठी नटायचं नाही, लोकांसाठी नटायचं नाही, स्वतःच्या नवऱ्यासाठी नटायचं. थोडं नटायचं नाही, अख्खं ब्युटी पार्लरच उक्त घ्यायचं. काय अडचण आहे का, काय अडचण आहे का. नवरा ज्या दिवशी घरी नसल अंगात आल्यावर मोकळे केस सोडून हिंडायचं. काय अडचण आहे का. काही नाही, माझं बोलणं नीट आहे. कार्येषु मंत्री, आता गोड वाटायला लागलं, हिंदळवलं का जमतंय बरं का. आमचे होत असतात पाहणं, लक्ष देऊन आहे का. कार्येषु मंत्री, लक्षणं आहे का बरं का. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, आणि धर्माकुला क्षमया धरित्री. शेवटचे 2 गुण सांगितले लक्षणं. हा, धर्माकुला क्षमया धरित्री. प्रपंच शेवटच्या टोकाकडे न्यायचा असेल आणि कोर्टाची पायरी चढायची नसेल तर ही धरणी माता जसं कोणताही अपकार केल्यानंतर आपल्यावर उपकार करते आणि अपकार करणाऱ्याला सुद्धा क्षमा करते, तसा गुण पत्नीनं आपला प्रपंच चांगला चालण्यासाठी धारण करावा. झालं किरकोळ कारकोळ भांडण तो सोडून द्यावा. ह्याच्यात सांगितलंय क्षमया धरित्री. धरणीप्रमाणे तिच्यामध्ये क्षमा. धरणीप्रमाणे का म्हटलंय माहिती का. तुम्ही हिच्यावरती नांगर घाला, कधी भांडत. हिच्यावरती ऊसाचं रान पेटवा, कधी भांडत. नाकातली घाण त्याच्यावर टाका, कधी भांडत. पोटातलं मल तिच्यावर टाका, कधी भांडत. तिला बोर मारून सळई टोचा, कधी भांडत. ह्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. कसं केलं ऐका. नाथ महाराज म्हणतात, पृथ्वी दाहे करुणी जाळीली, नांगर घालून फाळिली, लातवरी तुडविली, तोडिली, जोडिली पै भूते, अपराध न मानिती. त्या कोणाचाच अपराध ती मानत नाही, ती क्षमा करते. तसं आपल्या पतिराजाला पत्नीनं जरी थोडाफार पिऊन आला, आपलं हे चुकून आला बुवा, तर त्याला माफ करावा. असं याच्यात क्षमया धरित्री. धर्माप्रमाणे वागावं आणि धरणीप्रमाणे क्षमा करावी. विठ्ठल विठ्ठल. 6 गुणांनी लक्षणांनी जी युक्त आहे तिचं नाव पतिव्रता. अजून पतिव्रतेच्या काही गोष्टी सांगणार आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. आमच्या गुरुजींसाठी अजून एक ओवी आहे. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते पतिव्रता पतिते जिया परी. काय गोड सांगितलंय बघा. 6 लक्षणांनी तिने परिपूर्ण असावं आणि पती सोडून तिच्या डोक्यात कोणी नसावं. कार्येषु मंत्री. काम करताना तिनं मंत्र्याप्रमाणे सल्ला द्यावा. हे गणित कळलं का तुम्हाला. मंत्र्याप्रमाणे म्हणजे काय. याचा अर्थ असा आहे, राजाला स्वतःला राजाचे निर्णय घेता येत नाही. राजाला राजासोबत असणारं मंत्रिमंडळ ह्या बऱ्याच गोष्टी सांगत असतं, त्यानुसार राजा निर्णय घेत असतो. तशा पतीमागं एक काम नसतं, त्याच्या मागे अनेक कामं असतात. पत्नीनं चोखपणे लक्ष ठेवून आणि पतीला काही सल्ले देत आपला प्रपंच पुढे न्यावा, याला म्हणतात मंत्र्याप्रमाणे. लक्ष देऊ नाही का बरं का. इतकी चाणक्षती असावी. हा, याला म्हणतात मंत्र्याप्रमाणे. माझं बोलणं कळतंय ना. आणि त्याच्या पुढचं वाक्य कर्णेषु दासी. जरी आपण सुशिक्षित असाल तरी आपण एक स्त्री आहोत हे विसरता कामा नाही. आणि जर आपण स्त्री आहोत तर आपल्याला स्त्रीच्या वाट्याला आलेला धर्म आपण पार पाडला पाहिजे. घरामध्ये नवरा बायकोचं जेवण झालं तर भांडे गाड्याने घासले नाही. उलटच होतंय बा माझ्याकडून. काय काय ना असं होतं कधी मध्ये. माझं बोलणे काय, मला असं वाटतंय की तिनं
कितीही शिकलेली असली, उच्च शिक्षित असली, माहेर जरी श्रीमंत असलं तरी तिनं घरातली कामं दासी बनून करावी, घरात भांडणं होणार नाही. बरोबर आहे का? अलीकडे मी पत्रिका पाहतोय गुरुजी, एवढ्या मागण्या डेंजर आहे. ती पुरींच्या पत्रिका तुमच्याकडल्या सगळ्यांची झाली वय, म्हणजे पोरा बाळा सगळ्यांची झाली. तुम्हाला चेष्टा वाटत ना, अलीकडं इतक्या डेंजर पत्रिका आहे पुरींच्या, डिमांड आली राव त्यांना. पुरीच नाही फार जातात, त्याच्यावर लिहिलेलं आहे पुण्यात फ्लॅट पाहिजे. आमची पोरगी धुणं धुणार नाही, वॉशिंग मशीन. आमच्या पुरीला मिरची वाटता येत नाही, मिक्सर. माझं बोलणं ऐकतंय का? बाहेर पाणी आणायला जाणार नाही, घरात बोर. आणि जास्त गर्दी असणाऱ्या घरात तिला करमत नाही, सासरे घरात नको. हे सगळं लिहिलेलं आहे पत्रिकेत. आता विनोद समजू नका. एका गावात 30-30 पोरं आहेत लग्नाची. लोक आम्हाला आता चहा विचारित नाही, कसं काय चाललं विचारित नाही, आश्रम बरं आहे काही विचारित नाही. ते पहिले महाराज ह्याला चांगले राव सगळं, पण काय जमानात बघा कुंडे. आता मी काय करू त्याच्या कुंडे काय हुक काय त्याचं काय बघा, बांध कापला तुझा तो या पोराचा मा काय संबंध आहे बा. मी काय करू त्याच्या पोराला? तुम्ही तुमच्या कर्माचे फळं भोगायचे. आता एवढे करून एक जण मला महाराज नीट बघावा. मी चांगलं बारकाईने बघितलं, गुरुजा गळ्यात शपथ गादीवर उभ्या, खोटं नाही. त्याच्या कुंडलीत डबल लग्नाचा योग होता, डबल तरी लग्न नाही. मी आता हे काय बा असं. मग नवग्रहांची फळे नावाची पुस्तकं उचकलं, बरंच पुस्तक उचकलं. त्याच्यात मला कळालं बहुतो या नशिबामध्ये पोरगी होती रे राजा, पण जो तुला पोरगी देणार होता का नाही, त्या सासऱ्यानं ती पोरगी पोटात असतानाच मारली. आता त्याच्यात मी काय करू आता? आता तुम्हाला रुईला माळ घातल्याशिवाय पर्याय नाही, तर दुसरा पर्याय. एक तर रुई नाही तर येडी बाबूळ, दुसरं काय पर्याय? मी जो मुद्दा सांगतो, मारल्यात ना पुरी, आता त्याचा परिणाम आहे. दादा हो, हे आत्रींचे अनुस आहे, हे स्त्री तत्व आहे. आणि स्त्रीला वाचवलं पाहिजे. कीर्तनकार आधुनिक काळातला या नात्याने, ज्या काळात अन्नदान नव्हतं त्या काळात गाडगे महाराजांनी लोकांना सांगितलं अन्नदान करा. आणि आताच्या कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे लेख वाचवा आणि लेख शिकवा. काय गणित आहे महाराज. कारण मी लक्षणं सांगत होतो, कार्यशु मंत्री करणेशु दाशी, दाशीप्रमाणे काम करावं. या 6 लक्षणांनी ऐका, काम करत असताना अनुसया माता दाशीप्रमाणे काम करत होत्या आणि मंत्र्याप्रमाणे सल्ला देत होत्या, आईप्रमाणे जीव घालत होत्या, रंभेप्रमाणे इच्छा पूर्ण करत होत्या, धर्माप्रमाणे आचरण करत होत्या आणि धरणीप्रमाणे क्षमा करत होत्या. या सगळ्या लक्षणांनी ती युक्त दिसली. आणि त्या सगळ्या लक्षणांनी युक्त असणाऱ्या त्या पतिव्रतेला पाहिल्यानंतर नारदांनी विचार केला, बुवा एवढी महान पतिव्रता आहे पण हिचं नाव कसं नाही. बरेच कीर्तनकार सुद्धा असे अख्ख्या ज्ञानेश्वरी पाठ आहे, पण युट्यूबला ॲडव्हर्टाईज नसल्यामुळे त्यांना कार्यक्रम. इथं तोच प्रकार आहे. 5 जणीचं नाव युट्यूबला आलं, खऱ्या 5 जणी त्यांचं नावच नाही ना. आता सुद्धा ज्यांच्या 3 अभंग पाटे, नाक फक्त पसायदान पाटे, त्यांना 40-40 हजार रुपये सुपारी आहे. आणि ज्यांच्या आखी ज्ञानेश्वरी पाटे, या हलकटांचं ते ऐकायला पुढं बसलेले. काय खरं आहे का खोटं आहे? मा काय चुकलं तर माय पाहिजे काढून तुमच्या तोंडात हाना. काय म्हणजे तुमच्या नाही चुकीचं आहे का? मग गुरुजी चुकीचं आहे की नाही? पाठ आहेत महाराज. काय आपण फक्त ओळी सुरू करायचा विषय, त्यांच्या पाठ आहे. खरे कीर्तनकार तेच आहे, पण आपल्याला येड्या गबाळ्यासारखं काहीतरी ऐकायची सवय लागली. हा सगळ्यात मोठा दोष आहे. मी तर नेहमी सांगत असतो, इथं देवस्थानच्या काही मित्रांना भेटलो ना, त्यांना म्हणत असतो मला बोलवा असं नाही गड्या, पण त्या गादीवर दत्त जयंती असेल, स्वामींचा कोणताही कार्यक्रम असेल, धांगड दिगा नको. आपलं ठिकाण धांगड दिगायचं नाही रे राजांनो, आपलं ठिकाण हे परमार्थाचं आहे आणि कथेचं आहे. इथं कुणी इथं येण्यासाठी कीर्तन, जशा आपल्या पंक्ती एका वर्षाच्या 2024च्या सगळे पंक्ती बुक आहे आणि एका पंक्तीला खर्च 50-50 हजार आहे. माझं बोलणं लक्षात येते का बघा. तरी सुद्धा 2024 अख्खं बुक आहे. त्या दात्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. किती जण एकत्र येऊ द्या. तसं इथं कीर्तन करायला सुद्धा लोकांनी कमेंट केल्या पाहिजे, आमचं ठेवा तर खरं इथं म्हणलं पाहिजे लोकांनी. पण तुम्ही जर का त्याला खिंडार पाडलं आणि कोणालाही जागा दिली, मग या गादीचं मी त्या अधिकाराचं असं सुद्धा म्हणत नाही, पण गादी त्या पद्धतीने जपली पाहिजे बुवा. माझं बोलणं ऐका. काय अधिकार आहे अनुसयाचा? अधिकार कळाला आणि नारद बुवा तिथून निघाले. ऐका जरा पुढचं. थेट गेले ते वैकुंठात. वैकुंठात गेल्यानंतर रमा शेजारीचे ते रमा, उमा आणि सावित्री, हे लक्षात घ्या बरं का नावं. रमा म्हणजे लक्ष्मी, उमा म्हणजे पार्वती आणि सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची. लक्षात घ्या. तिघींजवळ गेले आणि तिघींजवळ सेपरेट जाऊन एकीला निरोप दिला. ठीक आहे म्हणले, तुमचं पतिव्रतेत नाव आहे, पण लहान तोंडी मोठा घास, आगावपणा वाटेल तुम्हाला,
पण तुमचं नाव जणू काही वशिल्याने आलंय. खरी पतिव्रता तर मी सह्याद्रीच्या काठाडावर पाहिली. अरे अरे अरे, आणि लगेच डोक्यामध्ये आलं. म्हणले आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता असं कसं? म्हणले आहेच. राग आला, पाणी घेतलं हातात आणि शाप दिला नारदाला. शाप दिल्यानंतर नारदाने एकच वाक्य वापरलं, ती महान पतिव्रता आहे. तुमचा शाप मला तेव्हाच लागू होईल जेव्हा तिचं तप तुम्ही भ्रष्ट कराल, तरच मला तो शाप लागू होईल. जा आणि तिचं तप भ्रष्ट करून दाखवा. जर तुम्ही तिला हरवलं आणि तिचं जर का पतिव्रत्य भंग केलं तर मग मात्र मी तुमच्या शापाला बाधित आहे. जरा लक्ष देऊन आहे का बरं का. तिथून निघाले आणि पुन्हा रमा सोडली, उमाकडे गेले. उमा म्हणजे पार्वती. पार्वतीला मी तेच सांगितलं. ठीक आहे म्हणले, तुमचं आचरण आहे, पतिसेवा आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण मृत्यू लोकात आणि ऐका, मृत्यू लोकात जी अनुसया आहे तिचं वर्णन कुठं चाललंय? वैकुंठात चाललंय, कैलासात चाललंय. मृत्यू लोकातली स्त्री तिचं वर्णन तिथं. त्यातल्या त्यात अजून एक बोलू का, बाई कोणतीही असू द्या, थोडं खरं बोलायची घाण सवय मला. त्यात वाढणाऱ्या म्हणतीनं आज आम्ही वाढणारच नाही, म्हणजे पुन्हा कुठं व्हायचा. ऐका, बाई कोणतीही असू द्या, त्या बाई समोर जर तिचं कौतुक सोडून दुसरीचं केलंय का नाही, तर पुढचं सांगू का मी? पुढचं बी सांगू का? तिच्या समोर जर दुसऱ्या स्त्रीचं तुम्ही कौतुक केलं. एक जण घरी जेवायला गेला आणि जेवला, कधीच भाजीचं कौतुक करीत नाही. त्या दिवशी त्याला काय मूड आला, ते कीर्तनात बसलो होतं आणि महाराज त्याला म्हणले होते, बाईला जर शब्दाने विचारलं ना जेवली का आणि भाजी सुंदर झाली, खुशच राहते म्हणली. ते येडं गेलं आणि घरी गेल्यावर म्हणलं, हा हा आज काय भाजी मस्त झाली. ती म्हणली, मी बुटानं हाणीन म्हणली, आजच शेजारून आली तर शेजारण्याची भाजी गोड लागली म्हणली. बघा बुवा, शेजारण्याच्या भाजीचं जरी कौतुक केलं तर बायकोला सहन होत नाही. स्त्रीचं असं तत्व आहे, तिच्या समोर जर दुसऱ्या स्त्रीला तिच्यापेक्षा जादा महत्व दिलं तर तुमच्या हातातला चहाचा कप सुद्धा मागं जाऊ शकतो. ध्यानात ठेवायचं. ज्याला एक तास तिथं काढायचं त्याने नीट नसताना सुद्धा गाडवाला पुढचं तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणत, लक्ष देऊन ऐका. हा, त्यांनी कौतुक केलं आणि यांना ते सहन नाही झालं. माझं बोलणं नीट ऐका बरं का. सहन नाही झालं. तिथून निघाले आणि तिथून निघाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या पत्नीकडे गेले. तिथंही तेच वर्णन केलं. वर्णन केल्यानंतर सांगितलं, ती अशी तशी पतिव्रता नाही आहे. पुढच्या काळामध्ये तुकाराम महाराज ज्यावेळेस सांगणारे गाथ्यामध्ये की देवाची सेवा एखाद्याने कशी करावी, कशी करावी, तर म्हणे पतिव्रतेप्रमाणे करावे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. उदाहरण जिचं द्यावा त्या उदाहरणाला एकदम लागू पडणारी स्त्री म्हणजे कोण? आंत्रींची अनुसया. तिच्याजवळ सुद्धा कौतुक केल्यानंतर तिला बी राग आला. तिघींनी शाप दिला. शाप दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, शाप तेव्हाच लागू होईल जेव्हा तुम्ही तिचं तपभ्रंग कराल. तिघी गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्या. काय असतं ते काही माहित नाही, पण ते म्हणते एकमेकाला भेटल्यावर गेट गेटवर उभं राहून भेटायचं का काय ते मलाच नाही माहिती. आपल्याला एवढं, मला चांगला मोबाईल सुद्धा घ्यायची इच्छा आहे, पण शिकलेलं नसल्यामुळे तो घेता येईना. तो चप्पलचा का काय ते ॲपलचा, खरं नाही शपथ. नापगे दादा तुम्हाला ऐकायला चेष्टा वाटत. खारे कर्जुन्यात एक मित्र आहे माझा, त्याने ॲपलचा फोन घेतला. ॲपल कंपनीने त्याला सेफ्टी खूप जास्त दिली. सेफ्टी अशी दिली का जरी तुम्ही ॲक्सिडेंट झाला आणि तुमचा मोबाईल पोलीस स्टेशनला गेला तर इतर मोबाईलला जसं लॉक तोडता येतं तसं ॲपलच्या फोनला लॉक तोडता येत नाही. आणि तिथला एक जण आहे, त्याने तोंडाचं लॉक टाकलं होतं. काय म्हणतात त्याला? फेसाचं लॉक. हा म्हणजे फेस लॉक. हा, आणि ते फेस लॉक टाकलं
आणि त्याचं ते गेलं आणि पोलावर धडकलं आणि तोंडच असं तिरप झालं. ते मोबाईलच ओळखीनं त्याला. 6 दिवस झाले ते मोबाईल उघडाना. ते डॉक्टर म्हणले आता फेस टू फेस मॅच झालं का तेव्हा ते उघडा. आता काय तरफडायचे काम घेण्या देण्याचे. गेट टुगेदर 3 जणी एकत्र आल्या. गेट टुगेदर आपल्याला काय करायचं आपलं म्हणायचं. गेट टुगेदरला एकत्र आल्या आणि 3 जणी म्हणल्या बाया तिनं आगच लावली नाही तर काय आपल्या वैकुंठात म्हणले. तर का तिनं म्हणजे कोणी अनुस आहे तिचा काही संबंध आहे का. ह्यांनी फक्त वर्णन केलं होतं. तिघी म्हणले आता काही झालं तरी चालन म्हणले. आपल्या समोर हा पणच आहे. कुणी नारदाने ठेवलेला पण आहे आणि पण उचलावं लागल. आपण काय असे तसे का काय. आपण ब्रह्म विष्णू आणि महेशाच्या पत्न्या आणि मृत्यू लोकातली डोंगर दरीत राहणारी ती अनुसया आपल्या वर चढ होणार जमणार नाही म्हणले. मग तिचं पतिव्रत भंग केल्याशिवाय चैन पडणार नाही. हे बघा बरं का. कधी तुम्ही कोणाच्याच वाट्याला नसताना सुद्धा तुमच्या जिरवण्यासाठी चांगले मोठमोठे कट केले जातात. उदाहरणात शिकण्यासारखं आहे. आत्रीनं का मिस कॉल केला होता का काही विरोध केला होता का काही पत्र पाठवलं होतं. घेण्या देण्याचं भांडण तिथपर्यंत पोहोचलं बा. तिघी म्हणले यांचं पतिव्रत भंग करायचा. आता भंग करायचं पण कसं. गुरुजी या तिघी एकत्र आल्या आणि तिघींनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आपल्या नवऱ्यांना पतिव्रत भंग करायला तयार करायचं. तिघी आल्या त्यांनी एक आयडिया सुरू केली. नवऱ्याची सेवा सुरू केली. जरा लक्ष देऊ नका बरं का मी काय सांगतो ते. त्या दिवशीपासून नवऱ्याकडून एक विशेष काम करून घ्यायचं म्हणून सकाळीच उठल्याबरोबर ब्रश आणि ब्रशवर कोलगेट ओतून ब्रश हातात. ओ घ्या ना. नाही कळलं. थोडं पुढे गेल्यावर कळलं तुम्हाला. दात घासून झाल्या. हा तांब्या हा वाटी थुका हा सगळं. आंघोळीला पाणी गरम. लगेच नाश्ता. लगेच कपड्याला इस्त्रीला सेंट गडी रेडी सगळं पद्धतशीर. जेवण वेळच्या वेळी. संध्याकाळी घरी आले थांबा पाणी देते. हातपाय धुवा. चहा घ्या. तोंड पुसा. नाही आधी तोंड पुसा आणि मग चहा घ्या. क्रम उगा बी आपलं कीर्तन वाढायला आणि बाबांना दिला असं नको व्हायला. असं हा सगळं पद्धतशीर. संध्याकाळी झोपायच्या वेळेला थकले का झोपा पाय दाबते. एवढी सेवा झाली का समजायचं तुमचा कार्यक्रम फिट. आता माझ्याकडे लई उदाहरण आहे बरं का सांगण्यासारखी. पण गोठाळा असं आहे आम्ही दोघंही कीर्तनाला आहे. आता ज्यांच्या आकडे तुटलेले त्यांनी मला नंतर भेटा सांगा तुम्ही. ऐका महाराज काम करून घ्यायचं असलं ऐका जरा लक्ष द्या बरं का. काम जर करून घ्यायचं असलं तर किती गोड बोलावा. बायका कोण शिकण्यासारखं आहे. तुम्हाला सांगतो 1.25 महिना त्यांनी सेवाच केली. नुसतं पती नवरा जे म्हणून ते घरात नसलं तर शेजारनी कुण आणून. पण पती खुशच. आणि खुश झाल्यावर 1.25 महिन्याने हे म्हणले किती काम करता किती दमता किती कष्ट घेतात. आम्ही प्रसन्न आहे काय पाहिजे मागा. ते म्हणले आता उज्या हाती आलंय. मग खोटं वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा अनुभव असेल. तिला जर माहेरला जायचं असलं ना तर बरोबर 2 दिवस आधी वातावरण चेंज होतंय का नाही. खरं बोलायचं नाही म्हणजे मी विचारत होतो माईक देऊन खरं होतं का नाही. खरं बोलायचं. लबाड बोलू नका बरं का. खरं बोलायचं एकदम. हा होतं का नाही. पण काय नाही राव. आता बायको एवढी प्रेमाची होई जाऊ दे थोडी चव गेली तर काय बिघडत. मानाच हलवीत नाही राव. ऐका जर लक्ष देऊन ऐका. माझीच माणसं आहेत पुढे बसलेली एवढी गोड बोलले तयार झाले. गुरुजी तिघींनी मागणी मांडली. मागणी अशी मांडली आम्हाला सह्याद्रीच्या दरीमध्ये राहणारा आत्रींचा आश्रम जो आहे आणि त्या आत्रींच्या आश्रमामध्ये आत्रींची पत्नी अनुसया जी आहे तिचं पतिव्रत तुम्ही भंग करून द्या अशी आमची मागणी आहे. तिघींच्या नवऱ्यांना अशी मागणी सांगितल्यानंतर ते तिघं म्हणले आपल्या घराचं पतन जवळ आलंय. तुम्हाला नाही कळलं त्याचं कारण सांगू का. ती पतिव्रत आहे. पतिव्रत भंग करायचं याचा अर्थ असा आहे अवैध कार्य करायचं. त्याचा दुसरा अर्थ असा आहे अवैध कार्य करायचं. शास्त्राला आणि शासनाला मान्य नाही असं कार्य करायचं त्याला म्हणतात पतिव्रत भंग करणे. तिघांनी विचार केला हा काय पस्तावा आहे बुवा. समजून सांगायचा प्रयत्न केला. अरे आत्रींचे अनुसाय म्हणजे काय किरकोळ गोष्ट वाटली का. काय मोठा अधिकार आहे. आता ते पुढा अधिकार कळेल. तिघांच्या बायकोला नीट समजून सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांना सारस बागेत नेलं. सांताक्रॉजला नेलं. समजून सांगितलं पण त्या काय ऐकायच्या बेतात नाही. तिकडून आल्या आणि त्यांनी डायरेक्ट जारांगे पाटलाला फोन केला आमरण उपोषण कसं करायचं. ते म्हणले पाठिंबा मला देत असले तर लगेच सांगतो त्याला का. त्यांनी तिकडून सांगितलं. यांनी अन्न पाणी जेवण हसणं केस मोकळे डोळे लाल खोटं पाणी सगळं कार्यक्रम सुरू केला. नम्र बोलायची ती उग्र आवाजात बोलायला लागली. केस मोकळे सोडून दिले. जसं काही जगदंबा उतरली तशी ती जगदंबाच आहे उतरली. असं कडक वातावरण घरात तोंड घातलं का असं वाटायचं डोंगराला आग पेटली. ह्याला वाटायचं हे वातावरण किती दिवस बुवा टेन्शनचं काम
न हो करता करता वचन दिलं, आम्ही तिचं पतिव्रत भंग करतो. एक बोलू का, जो माणूस बायकोचा ऐकतो का नाही, तुम्हाला एक बोलू का, खरं सांगतो मी तुम्हाला, रामायण काय शिकवतं बरं बाबा हो. मी तिला म्हणलो होतो हरण जरी आहे पण ते सोनेरी आहे. सोनेरी हरण इतिहासात आतापर्यंत कुठंच नाही. ज्या आरती सोनेरी आहे त्या आरती आपल्या घरावर संकट आहे, मी जात नाही, पण बायको ऐकत. आता रामाचं म्हणणं असं आहे, मी राम आहे, मी ऐकलं, माझी 6 महिने जिरली. चालेल, मला काय करायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या, मला काय करायचं. ऐकायचं तर ऐका. मी सांगू का एक खरं बोलू का, मी म्हणत नाही बायकोचं ऐकू नये, पण एक सांगू का, बायको काय सांगते तो विचार करून ऐकावा. काय मत आहे तुमचं? ओ शेंगदाणे संपली, आता ऐकायला पाहिजे का नाही? नाही, मग उद्या उपास धरा. ओ साखर संपली, ऐकायला. ओ तुम्ही नका, तुम्ही झालंय का, झालंय का, मी नव्हतो लग्नाला म्हणून बोलत. ओ तुमच्या आईची लुगडं जरा फाटलंय, आणा म्हणले, म्हातारी शिवून घालतीत म्हणले, ऐकायला पाहिजे का नाही? तुमच्याच आईबद्दल बोलली, ऐकायला पाहिजे. पण तिने म्हणले हो उद्याची उद्या आपल्याला वायली निघायचं, फुटाडानं हल्ली पाहिजे, ऐकायचं अजिबात जमणार नाही. मी वाटलं तर तिकडे स्वामी मंदिरात भात खाईन, तिथं थांबन, पण तुझं ऐक अशी दानत कुणातच नाही महाराज. ऐका, देवाने ऐकलं, देवाने ऐकलं, पोरलंय गोड हसायचं, जिरण तुमची बी, थांबा थोडे त्याच्याकरता गुरुजी मी आश्रमात घर नाही बांधलं त्याच्याकरता. हे कोंडोळे लय डेंजर असतात महाराज, लय खोटं वाटत. मी परवा खोटं नाही, हे बघ किती दाताड काढतील. आता ऐका, परवा मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, 4 धाम सांगा रे, आणि 4 धामापैकी एक याने मागून मी म्हणले एक तरी सांगा रे. ह्याच्यातला हातळे गावाला काय म्हणलं रे, अमरधाम. आता हे काय धाम आहे का धाम, काय धाम आहे का आता, काय लय विचित्र असतात. एका पोराला आहे का नाही, त्या गुरुजीने सांगितलं, मी मागच ते उदाहरण सांगितलं होतं, एका पोराला 10 दिवस झाले ते शाळा बुडवली. ते घरीच होतं, ते 10 दिवसांनी गुरुजी झाले बघायला त्याला. गुरुजी आल्यावर ते आजोबा त्या गव्हाणी जवळ होते, म्हणले पप्या तो गुरुजी आले, तुला न्यायला गुरुजी आले, लप लवकर. ते पोरग म्हणलं तात्या तुम्हीच लपा, म्हणले आप्पा तुम्ही लपा. म्हणले मी काय लप, तू 10 दिवस शाळेत नव्हतो. नाही म्हणले मला गुरुजीला सांगितलं, मग आज मी लपा. असतात महाराज नमुने, ह्यांच्याकडून नादी लागायचं. दातडं गाडी ते जिरण भाऊ तुमची बी लक्ष देऊन ऐका, बायकोचं ऐकू नये. आता गुरुजींसाठी एक ओवी, म्हणजे गुरुजी आपल्या दोघांसाठी एक ओवी होऊन देऊ. अशी ओवी ज्ञानोबा राय म्हणतात, तत्वाच्या व्यतिरिक्त जाऊन जो बायकोच्या आहारी गेला, ज्ञानोबा राय म्हणतात त्याच्यात आणि गारुड्यात, आणि गारुड्याच्या माकडात काही बदल. चित्त आराधी स्त्रियेचे निछंदे नाचे, आणि माकड गारुड्याचे जैसे होय. ज्ञानोबारायची ओवी आहे. जर एखादा सारखंच बायकोचं ऐकत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात त्या गारुड्यात आणि गारुड्याच्या माकडात काय बदल. कोण माकड आणि कोण गारुडी. त्याची बायको म्हणजे गारुडी आणि तो म्हणजे माकड. तो गारुडी जशी पुंगी वाजवीन तसा हा माकड. मग मला सांगा, आता याला मी कवर धरू, खाली चाललंय, मरू द्या, राहू दे, मलाच लिंक लागा नाही आता. आणि बायकांच्या आंदोलनापायी थेट कुठं आले, खाली आले. वरची जागा सोडून कुठं आले, खाली आले. बघा बरं का, एक बोलतो वाक्य, नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शोक भीष्म हनुमान. एकीकडे ती सर्वोच्च पदावर नेऊ शकते आणि दुसरीकडे ती सर्वोच्च पदावरून तुम्हाला पदच्युत करू शकते, एवढी ताकद तिच्यात आहे. असा जुना लय मोठा इतिहास आहे, सांगत बसायची वेळ नाही, आपल्याला मेन मुद्द्याकडे जायचंय. तिघींचं ऐकलं आणि ते कुठं आले, आता आत्रींच्या आश्रमात आले. आत्रींच्या आश्रमात आल्यानंतर त्या आश्रमातून किती वाजता उठतात, किती वाजता नदीला आंघोळीला जातात, किती वाजता गंगा स्नान करून परत येतात, किती वाजता पूजा अर्चा करतात, दिवसभर किती वेळ बाहेर असतात, तपश्चर्येला कोणत्या काळात जातात, हा सगळा लेखाजोखा रूप बदलून काढला. कोण चिमणी झालं, कोण कबूतर झालं, माझं बोलणं नीट ऐका बरं का, कोण फुलपाखरू झालं आणि ते तिथं विहार करू लागले. दोघा पती पत्नीची आचारसंहिता चेक केली, माझं बोलणं नीट ऐका. दोघांना बारकाईनं पाहिल्यानंतर एक दिवस असा उगवला, महर्षी आत्री म्हणायला लागले, आता मला तपश्चर्याला जायला पाहिजे. जो साधू असेल, भलेही तो गृहस्थी असेल,
चला ते साधना करण्यासाठी निघाले. आणि साधूंची साधना 1-2 दिवसाची नव्हती गोरख काका, त्यांची साधना वर्ष 2 वर्षाची साधना असायची. आणि ते साधनेला निघाले. बायको समोर आली, प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर सांगितलं पतीला, ऐका ना, रोज माझा नियम आहे, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय आणि तीर्थ घेतल्याशिवाय मी अन्न सुद्धा ग्रहण करत नाही. ऐका बरं, पतीशिवाय अन्न ग्रहण करू नये. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एक सांगू का मी तुम्हाला, पतिव्रता म्हणजे कोण माहिती आहे का? जी पती व्यतिरिक्त अन्य कोणालाच किंमत देत नाही, तिचं नाव पतिव्रता आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? पती व्यतिरिक्त कोणालाच म्हणजे कोणालाच, आपल्या पोटच्या मुलाला सुद्धा, कोणत्या मुलाला? जो गुणवान कीर्तिवान असेल त्याला सुद्धा किंमत देत नाही. इतकी किंमत जी आपल्या नवऱ्याला देते तिचं नाव आहे पतिव्रता. पण जी स्वतःच म्हणते, पप्या त्या बापाला काही कळत, आता बाकीचं मला सांगायलाच लावू नका, त्यांचं कुठं ऐकत. आता बघ, ऐका, पतिव्रता म्हणजे कोण? पटकन सांगतो 2च मिनिटात. पैठणच्या धर्ममार्तंडाचा आदेश पदरात पडला आणि अनवाणी पायानं जुन्या काळच्या रस्त्यानं खाच खळगे खात उन्हातानाची आळंदी गाठली. वट्यावर उभा असणारा माणूस आहे, नाव आहे विठ्ठलपंत. आणि आज जी आई आहे 4 पोरांची, तिचं नाव आहे रुक्मिणी. डोळे पाहिले नवऱ्याचे, चेहरा पाहिला, काळवंडलेला चेहरा आणि डोळ्यातून पडणारे अश्रू सांगून जात होते. निर्णय विरोधात गेला. धर्म मार्तंडांचा, पैठणकरांचा निर्णय ऐकण्याची मनामध्ये आशा लागली. अहो ऐका ना, आपल्या मुलांना यज्ञोपवीत घेता येईल, शास्त्रात शिक्षण मिळेल काय? मार्तंडांनी, धर्म मार्तंडांनी आधी ऐकवा तरी. हुंदका दाटून आला, मन गहिवरलं, सर्वांगाचे रोम उभे राहिले. आणि रुक्मिणी, देवाने आपल्या पदरी जन्म घ्यावा असं असताना सुद्धा धर्म मार्तंडांनी आपल्याला देहांत प्रायचित्ताचा आदेश द्यावा, ते आपल्या पदरी पडले. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी पाडली. आणि हिरव्या झाडावर जशी वीज पडावी आणि उभं झाड जळून जावा, तसं रुक्मिणी खाली पडली. विठ्ठलपंताने पाणी मारलं तोंडावर आणि रुक्मिणी आईसाहेब उठून बसल्या. खळखळ डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. लेकरं समोर झोपलेली होती. दोघांचं एकमेकांशी बोलणं चालू होतं. आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल आणि आपल्या मुलांना जर धर्मात प्रवेश द्यायचा असेल तर आपण राहिलो काय न राहिलो काय. आजची रात्र शेवटची. मुलांच्या मुके घेतले आणि निघाले. विठ्ठलपंत वट्यावर आहे, रुक्मिणी आईसाहेब घराच्या आत आहे. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, अश्रू ढाळतायत आणि मुलांकडे पाहतायत. आतमध्ये उंबऱ्याच्या जी होती तिचं नाव आहे रुक्मिणी. बाहेर एक पाय टाकला, एक पाय उंबऱ्याच्या बाहेर आहे, एक पाय उंबऱ्याच्या आत आहे. बाहेरचा पाय सांगत होता पतिव्रता धर्म तुझ्यासाठी महत्वाचा आहे आणि आतला पाय सांगत होता तू आई आहे, वात्सल्य तुझ्यासाठी महत्वाचं आहे. वात्सल्य आत खिचित होतं आणि असणारं पतीचं प्रेम आणि धर्म पुढे खिचित होता. पतिव्रता जुना काळ होता. पती गेला का सरणात उडी मारायची. पतिव्रता धर्म तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे. मनाचा आतून आवाज आला आणि सोन्यासारखी कीर्तिवान लेकरं टाकून दिली आणि पतीचा हातात हात धरला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये प्रयाग तीर्थावरती देह त्याग करून टाकला. हिला म्हणतात पतिव्रता. पतिव्रता आहे महाराज. लग्न झाल्यावर बाप जरी म्हणला ना तुला मी ब्युटी पार्लर टाकून देतो इकडं, त्याला म्हणजे निघतो इथून पहिला. अशाला अरे गाडी म्हणलं तर काय बिघडलं काय? नवऱ्याचं पाणी ग्रहण केलं का नाही? मग स्वतः बापाने जरी काही सांगितलं तरी ऐकायचा अधिकार. मी शास्त्राप्रमाणे बोलतो, एक पटत असेल तर बघा. आणि ही वस्तुस्थिती आहे. घटस्फोटाचे पेंडिंग पडलेले प्रकरण कोर्टातले फक्त आई बापामुळे. हा माझा स्पष्ट दावा आहे. विठ्ठल विठ्ठल पतिव्रता आहे. आणि ज्या वेळेला माता सीता वनामध्ये गेली आणि वनामध्ये गेल्यानंतर आत्री महर्षींच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभू आणि सीतामाई जेव्हा गेल्या त्यावेळेला महर्षींच्या समोर रामचंद्र प्रभू सांगतात, सीते तुला 6 महिने आपण व्रतस्थ आहोत, 14 वर्ष व्रतस्थ आहोत, मला तुला स्पर्श करायचा नाही. याकरता तू जर पतिव्रता धर्म पाळला तर तुझं पुण्य शिगेला लागेल, तुझं पतिव्रतेच्या यादीत नाव येईल. जा. ती समोरची जी स्त्री सामान्य दिसते ना, ती सामान्य नाही, ती असामान्य आहे. तिने देवजीच्या पोटी जन्माला घेतात, ती सामान्य असू शकत नाही. आणि पाणी शिंपडल्याबरोबर जगाचे मालक लेकरं बनू शकतात, ती स्त्री सामान्य नाही. जा पटकन, पाय धर, पाया पड आणि एकच प्रश्न विचार, मासाहेब मला पतिव्रता धर्माचं आचरण सांगा. एका मिनिटात ती अनुसाहेब माता तुला आचरण सांगेल. 3 वेळा पाया पड, मासाहेब म्हणून आवाज दे. मासाहेब म्हणून आवाज दिला, मांडी घालून खाली बसली आणि सांगितलं मला पतिव्रता धर्माचं काही ज्ञान द्या. समोर विनयाने बसलेली सीतामाई आहे आणि अनुसया माता सुचवतायत, ऐक बाई सांगितलं असं नगरस्थो वा वनस्थो शुभो
वा अशुभो यासाम श्रीनाम प्रियो भरता तासाम लोक महोदया आर्य स्वभावानाम श्रीनाम पती परम दैवतम. याच्यामध्ये उल्लेख असा केला, बाई पतिव्रता बनायचा असेल तर नगरस्थो वा वनस्थो. तो जर नगरात राहत असेल तर तू नगरात राहिलं पाहिजे. वनस्थो काही कारणास्तव तो जर वनात गेला असेल. तुम्हाला कळलं का मी काय बोललो ते? जनकराजाने सोयरीक पाहताना कशी पाहिली होती? दगडा धोंड्यातली नाही, श्रीमंत घर पाहिलं होतं का नाही? अयोध्या नगरी श्रीमंत आहे का नाही? पण वाट्याला 14 वर्ष काय आला? वनवास. ते नशीब आहे. पाहताना चांगलं पाहिलं. काहींचे घर गरीब पाहून दिले जातात, दारातल्या गाया चारा पाहून दिल्या जातात पुरी, ऐका. आणि 6 गुंठे जमीन राहते. किती? 6 गुंठे जमीन, 2-3 गाया, व्यवसाय चारा, आणि त्याला पोरगी दिली. आता म्हाताऱ्याचं काय धोरण असं कोणाला ठाऊक? म्हाताऱ्या डोक्यात एवढंच आहे, ज्याच्या दारात 2-4 गायी आहे, वासरं आहे, झुमुके जनावर आहे, त्यांना जर ही माणसं उपाशी मरून देत नाही तर आपल्या सोन्यासारखे लेकीला हे उपाशी मरून देणार. आता बावळट लोक बुलेट बिलेट पाहून पुरी देतात. काहींना लग्न करून देताना 6 गुंठे जमीन, 6 गुंठे, आणि पोरगी दिली. आणि उभ्या 6 गुंठ्याहून समृद्धी महामार्ग गेला. 26 एकर घेतली आणि 26 लाख रुपये एफडी पडलेली. घ्या आता. वनात असेल तर वनात राहा. नगरस्थो वनस्थो शुभो वा अशुभो. तो चांगलं कर्म करणारा असो. आता पदरात पडल्यावर वाल्या कसा होता? 3-3 तास देवपूजा करायची आहे का नाही? नाही ना? मग वाल्याची पत्नी सोडून गेली का? उलट टप्प्यात आल्यावर तिनंच त्याला उपदेश केला आणि बदलावला. हा राम बोला का धोरणात होता का? बायकोवर प्रेम करणारा. पण बायकोनेच एक दिवस उपदेश केला. अस्ति चर्ममय मम देह दासो इतनी प्रीती इतनी जी होती रामसे तो काय भाऊ भीती. गड्याने प्रपंचच सोडून दिला आणि त्यांचंच नाव तुलसीदास. हा लक्ष तर नाही का बरं काय? पद्धतशीर आहे बुवा रामायण. हा लिंक तुटून द्यायची नाही. मी जो मुद्दा सांगतोय ना तो मुद्दा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. नशीब आहे. नगरस्थो शुभ वा शुभ, जसा असन तसा. अनुसयासाठी सांगतो एवढं सगळं. जवळच आलाय आता देवांचा जन्म. जसा असन तसा, नशिबात जसा असन तसा. शुभ असो वा अशुभ असो. लग्न करून देताना गडी माळकरी होता, आणि लग्न झाल्यावर नाही अजून नाही तरी सुद्धा तो तुमचा कोण आहे? पती आहे. याला म्हणतात प्रतिवतीचा. आचारसंहिता शिकतली सीतेला. हे तिन्ही देव तिथं आश्रमात आले आणि महर्षी आत्री तपश्चर्याला निघाले. बायकोने प्रश्न मांडला, जर तुम्ही तपश्चर्याला गेले तर मी पाणी कसं पिऊ? त्यांनी एक सांगितलं. आणि दुसरा प्रश्न मांडला, दारात जर कोणी आलं आणि माझ्यावर जर आतताईपणा केला तर मी स्वतःचं रक्षण कसं करू? म्हणून त्यांनी सांगितलं असं, तामन आण, रोज जसे माझे पाय धुते तसे पाय धु, आणि पायाचं तीर्थ कमंडलूमध्ये ठेव. जर कोणावर शंका आली आणि तुझ्यावरती जर का आसुरी शक्तीने हमला केला तर ते पाणी फक्त शिंपड, तुला काही करायची गरज नाही, तू पतिव्रता आहेस. ते पाणी देऊन ठेवलं. ऐका बरं का. आणि नेपाळमध्ये सुद्धा तसंच आहे. नवरा जर पतिव्रता बाई असेल आणि 8 दिवस जर नवरा इकडं भारतात आला, इकडं जवळ आला आपल्याकडे नगरला, तर ती बाई 8 दिवस पुरण एवढं पाणी त्याचे पाय धुवून आणि तांब्यामध्ये ठुते आणि रोज चमच्या थोडं पिते. म्हणजे तुम्ही नका पेजव, हे कुठून नाही येतात बरं का. म्हणजे सांगा लक्ष देऊन ऐका. एवढे सगळे पतीनं दिलेलं पाणी हातात घेतलं. जरा पटपट ऐका. पतीनं दिलेलं पाणी घेतलं, निघून गेले आत्री महर्षी. आणि या तिघांनी जरा लक्ष देऊन ऐका, वेश पालटला आणि वेश पालटून दारात आले. ओम भवती भिक्षाम देही. आईसाहेब बाहेर आल्या. काय भिक्षा पाहिजे? तिघांची भिक्षा अजब होती. आता तुम्हाला कल्पना आहे सगळी. भिक्षा अशी होती, आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि आम्हाला भिक्षा जर वाढायची असेल तर आमच्या नियमात वाढावी लागेल. आम्हाला भिक्षा अशी नको, सगळे वस्त्र अंगावरचे उतरावे लागतील आणि नग्न होऊन आम्हाला भिक्षा वाढावी लागेल, तोच आम्ही भिक्षा घेऊ. आता एका स्त्री, पतिव्रता स्त्रीनं परपुरुषासमोर नग्न गेल्यानंतर पतिव्रत काय होईल? भंग होईल. आणि तीच अपेक्षा तिघींची होती, रमा, उमा आणि सरस्वती. देव आहे चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. माझं बोलणं एवढं असून सुद्धा देवांची बाजी पलटी झाली. अनुसया माता गेल्यानं म्हणल्या काय करावं आता? नग्न होऊन जर भिक्षा वाढावी, कळलं का? नग्न होऊन भिक्षा वाढावी तर काय जातं? पतिव्रत जातं. आणि भिक्षा न वाढावी तर काय जातं? घराचं पुण्य जातं. अतिथी जर आपल्या दारात आला आणि आपण जर त्याला वाढलं नाही तर आत्तापर्यंत सगळं कमवलेलं पुण्य तो विनमुख गेलेला हाती एका दिसात घेऊन जातो.
ते पुण्य निघून जातं. म्हणून तुम्हाला एक सांगू का, 1000 मागितले तर 500 द्यावा, 500 मागितले तर 100 द्यावा, 100 मागितले तुमची कुवत 10ची असेल तर 10 द्यावा, 10 मागितले एखाद्याने तर 1 रुपया द्यावा, 1 रुपया मागितला 1 रुपया नसेल तर त्याला पाणी द्यावा, पाणी सुद्धा जर नाही प्याला तर त्याला कमीत कमी आशीर्वाद द्यावा. पण तो जर रिकामा गेला तर तुमचं सगळं पुण्य घेऊन जाईल. म्हणून कुणी मागितलं तर आपली जुनी परंपरा आहे, दारात रावण जरी आला सीतामाईने परत जाऊन दिला नाही. माझं बोलणं नीट आहे का? दान केलं पाहिजे. आणि आता चला पुढे, तिघांना दान वाढण्यासाठी पुढची कल्पना चालवली. पाणी आठवलं, पाणी हातात घेतलं, तिघांवरती पाणी शिंपडलं आणि पाणी शिंपडल्याबरोबर जगत पालक एक उत्पत्ती करतोय, एक सांभाळ करतोय आणि एक संहार करतोय. अशा तिघांना सुद्धा बालरूप प्राप्त झालं आणि बाल रूपामध्ये ते रडू लागले. बघा बर का, ब्रह्मा विष्णू आणि महेश संपूर्ण जग चालवणाऱ्यांना एका पाण्याच्या शितोड्यानं पाणी बालक करणारी स्त्री म्हणजे अनुसया. आणि तिची ऐका, मग याचा अर्थ आहे तिची कोणावर सत्ता आहे? काय या तसं एक क्षेपक आहे, हे जे प्रमाण एक क्षेपक आहे. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता, देवावर तिची सत्ता आहे. एका सामान्य स्त्रीनं तिन्ही देवांना बालक बनावं, काय ताकद आहे बा. आश्रम तर एकदम गरीब आहे. तिन्ही देव बालक झाले, वेळ कमी आहे आता आपल्याकडे. बालक झाल्यानंतर त्यांना अनुसया मात्यांना पाना फुटला, स्तनपान केलं बालकांचं, स्तनपान केलं आणि स्तनपान केल्यानंतर ते तृप्त झाले. सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही उत्पत्ती करून थकलात, आता आराम करा. विष्णूला सांगितलं, तुम्ही संवार करून थकलात, आता तुम्ही आराम करा, आराम करा, आता तुम्ही माझ्या आश्रमात आहात तुम्ही आता. आणि विष्णूला पण सांगितलं, काय तुम्ही पालन करताना तर तुम्ही आराम करा, आजचे दिवस पाकिट घेऊ नका. विष्णुकांत महाराज आहे ना, ते उल्लेख ठीक आहे, तो करू आपण नंतर. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं. तिघांना सांगितलं आराम करा, आता तुम्ही आराम करा. तिघं आराम करू लागले. बराच काळ झाला स्तनपान करू लागले. सांगायचं तात्पर्य पुढचं आता असं आहे, वैकुंठामध्ये खलबत झाली. बरेच दिवस झाले, देव तपास नाही, जाग्यावर नाही, कुठे गेले काय तपास नाही, वेळ नाही आपल्याकडे तेवढा. महर्षी नारदाने येऊन सांगितलं, तुमचे तिन्ही देव जे आहेत ना ते महर्षी आत्रींच्या आश्रमात आहे. आश्रमात आहे? अरे हा, आम्ही पाठवलं होतं म्हणे, तिकडेच आहे म्हटले. अनुसया मात्रे नारदांजवळ सांगितलं, आता त्या जर त्यांचे पती न्यायला आल्या तर माझं वात्सल्य बाद होईल आणि मला जे वात्सल्य प्राप्त झालं त्याने डोळ्यात अश्रू येतील. आता जर त्यांना न्यायचं असेल म्हणावं तर तुमच्या मनाने तुमची मालकं तुम्ही ओळखायची आणि मगच न्यायची. चुकीचं मालक जर हातात गेला तर तुमचं पतिव्रत जाणार आहे. एक बोलू का तुम्हाला, एक बोलू का, दुसऱ्याला खड्डा खोदला की माणूस त्याच्यातच पडतो. आता जर हिनं दुसऱ्या बाबाला हात लावला तर पतिव्रत जाणार का नाही? आणि हे तिन्ही सारख्या चेहऱ्याचे होते, तिन्ही सारख्या चेहऱ्याचे. बनवतानाच पाणी शिपडून तशी मॉडेल बनवली होती, तिन्ही सारख्या चेहऱ्याचे. तिघी आल्या, कसं जावा कसं जावा, धीट मन करून गेल्या. कारण त्यांनी विचार केला, तसं पाहिलं तर आपली सूनच आहे. कारण ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे असणारे पुत्र कोण? आत्री. आणि या आत्रींची बायको आपली कोण? सून. ह्या तिन्ही सासा गेल्या. पण महिला हो, तुम्हाला एक जुनं वाक्य सांगू का? 4 दिवस अजून नाही कळलं, जिरली नाही तिघींची बी. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनाचे. आता सुनाचे दिवस आले होते. सुनान सांगितलं, तुमचे लागत असले तर तुम्ही न्या, पण ओळखून न्या. अहो ती महादेवाची म्हणते विष्णूला, विष्णूच्या पत्नीला, तू उचल आधी, मग मी ओळखीते बरोबर. ती म्हणते तू उचल ना, तू उचल अगोदर, मग मी उचली. ती
हे तिघीतच चाललं बा. जवळजवळ 1.25 तास ते भांडण चाललं त्यांचं, काय ते मिटाना. शेवटी महर्षी नारदाला सांगितलं तुम्हीच काहीतरी मध्यस्थी करा. देवाला प्रार्थना केली, तिन्ही देवाला प्रार्थना केली, स्वतःचे असून ओळखू ना घ्या पस्तावा. शेवटी अनुसया माता म्हणू लागली, माघार घेणार आहे का तुम्ही, हार मान्य करणार आहे का तुम्ही, अहंकार सोडणार आहे का तुम्ही, मग तुमचे पती परत देते. अहंकार सोडला, हार मान्य केली. नवल अहंकाराची गुठी, विशेष पाठी, सज्ञानाची झोंबेकंठी, नाना संकटी नाचवी. अहंकाराचा वारा राजसा, माझिया विष्णुदासा भाविक असे. ती अहंकार बाद केला आणि तिन्ही देवांवरती पुन्हा पाणी आतून आणलं. तोपर्यंत आत्री महर्षी सुद्धा आले होते. आत्रीला सुद्धा अत्यानंद झाला. वा वा. सगळा किस्सा त्या ठिकाणी अनुसया मातेने सांगितला. सांगितल्यानंतर पाणी शिंपडलं आणि पाणी शिंपडल्यानंतर देव मूळ रूपामध्ये प्रगट झाले. मूळ रूपामध्ये प्रगट झाले. ते परत जायला निघाले आणि परत जायला निघाल्यानंतर अनुसया मातेने पाय धरले. असं काय करता, माझ्या आश्रमात राहिलात, माझं स्तनपान घेतलं, माझ्याकडे तुम्ही काही काळ घातल्यानंतर मला वात्सल्य निर्माण झालं. आता जर तुम्ही तसे गेले तर मला जे तुमच्या लहान लेकरांची ओढ लागली, आता मी माझ्यामध्ये नैराश्य प्राप्त होईल. मी माया जंजाळात अडकले तुमच्या. मला असं वाटतं की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे. काय इच्छा आहे? काही नाही, तुम्ही तिन्ही देवांनी अंश रूपाने माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे, अशी मागणी केली. आणि जी लोक समर्पण, साधना आणि संस्कार याने परिपूर्ण आहे तिथंच पूर्ण अवतार जन्माला येतात, कुठेही येत नाही. मागणी केल्यानंतर देवाने आशीर्वाद देऊन टाकला. आशीर्वाद दिल्यानंतर सांगितलं काळजी करू नका, आम्ही अंश रूपाने तुमच्या पोटी नक्की जन्म घेऊ. ते वचन दिलं. देव देवलोकी निघून गेले आणि देव देवलोकी निघून गेल्यानंतर असणाऱ्या अनुसया मातेला पहिला गर्भ जो राहिला तो भगवान शंकराचा अंश आहे. नाव दुर्वास आहे, महर्षी दुर्वास. आणि दुसऱ्या तो पहिला जन्माल्यानंतर नामकरण झालं, नाव ठेवलं दुर्वासा. आणि परत काही काळ उलटून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आता असणाऱ्या माता कोण, अनुसया माता पुन्हा गरोदर आहे. आणि त्या गरोदर असताना आतला जो अवतार आहे तो दत्ताचा आहे. आणि तोच दत्ताचा अवतार पोटामध्ये 9 मास पूर्ण झाल्यानंतर कोणत्या तिथीला जन्माला आला त्याचं वर्णन हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ होता हेमंत, नक्षत्र होतं रोहिणी, पक्ष होता शुक्ल, तिथी होती पौर्णिमा म्हणजे पूर्ण तिथी, वार होता गुरुवार आणि वेळ होती गुरुज मुहूर्ताची म्हणजे दिवस मावळण्याची. हीच वेळ, याच वेळेला, याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये, महिना जो आहे मार्गशीर्ष आहे, तिथी पौर्णिमा आहे आणि दिवस मावळण्याच्या वेळेला दुसरा जो गर्भ आहे प्रगट झाला. त्या गर्भाचं नाव आहे भगवान दत्तात्रेय. बोलिये दत्तात्रेय भगवान की, बोलिये दत्तात्रेय भगवान. भगवान दत्तप्रभूंचा त्या ठिकाणी जन्म झाला. ऐका जरा, ऐका, वृत्त घ्यायचंय. भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. तसं जन्माचा अभंग आपण घेणार आहे. मग ते वाटलं तर पुन्हा त्यावेळेला तुम्ही टाका बेसावध असाल तर. माझ्या कथेत जिथं आलं तिथं मी म्हटलं पाहिजे भगवान दत्तात्रेय. भगवान दत्तात्रेयांचा त्या ठिकाणी जन्म झाला. जन्म झाल्यानंतर तिसरा जो जन्म आहे, आता ते पण उरकून घेतो. तिसरा जो अंश आहे, तिसरे कोण आहे बरं? एक दुर्वासा, दुसरे दत्त, आत्री आणि अनुसयाचे पुत्र, आणि तिसरे मला सांगा, मतदानाची यादीत नाही म्हणलं त्यांचा अभ्यास करायची काही गरज आहे का? नाही का? काय चुकीचं? मतदानाची यादीत नाही म्हणलं काय गरज आहे का? हे का नाही? ती उगत आहे बाबाकडं, तुला सांगायचं सांग. एका म्हातारीला असं विचारलं, ते म्हणले तुला काय आणलं म्हणून. माझं बोलणं जरा नीट आहे का बरं? हा, थोडं काहीतरी वाज लागलं. हा ओके, राहू द्या, असंच राहू द्या. म्हातारीला विचार, ऐका जरा, लक्ष देऊन ऐका.
तिसरा जो जन्म आहे, आपण रोज ज्याला पाहतो का नाही, आज पूर्ण आहे ना चंद्र, ते चंद्र म्हणजे सोम त्यांचं नाव आहे. हे आत्री आणि अनुसयाचे तिसरे पुत्र आहे. असे 3 ब्रह्मदेवाचा अंश चंद्र आहे, भगवान विष्णूचा अंश त्रैगुणात्मक दत्त आहे. त्रैमूर्ती बरं का, 3 मूर्ती असणारा ते मूर्ती प्रगट झाली. त्या मूर्तीला पाळण्यामध्ये 3 मुलं आहेत, क्रमाक्रमाने वाढतात. मुलाला पाळण्यामध्ये घातलं आणि त्यांना पाळणे वगैरे गावला. तर पाळणे बिळणे ते तुमचं काम आहे म्हणायचं, तरी सुद्धा आपण एक पाळणा म्हणू. महिला मंडळ तुम्ही माझ्या मागं तो पाळणा म्हणा आणि मग आम्ही नंतर गाऊन म्हणू. ऐका. अनुसयेचा दत्तात्रेय जो बाळा जो रे, शिवशोरी पुंडे ग प्रपंचाचे नेते ग, शिवशोरी पुंडे गे प्रपंचाचे नेते गे, लावून पाची बोटे व तू ये रे बाळ विठ्ठला, लावून पाची बोटे दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि सगळ्यांनी भगवान दत्तात्रेयांना ज्यांना पाळणा आले ते पाळणा म्हणले आणि बाकीच्यांनी काय म्हणले, विठोबा रुखुमा. पूर्णत्वाकडे आलेली आहे आणि आपण आपल्या वेळेतच या ठिकाणी कीर्तन जे आहे ते 4:30 पावणे 5ला आपण सुरू केलं होतं आणि त्या वेळेनुसार आपला वेळ जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे. अभंग आणि अभंगाला धरून चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी पुरेपूर माझ्या परीने केलेला आहे. चिंतन जे आहे ते बरोबरच आहे किंवा असेल असं काही माझा आग्रह नाही आणि जे काही केलं असेल आत्तापर्यंतचं चिंतन ती माझी सत्ता नाही, ती सत्ता भगवान श्री दत्तात्रेय आणि स्वामी समर्थांची आहे आणि म्हणून त्यांच्या कृपेनं प्रभू तुमचेनी केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जे उरले. पाईक पण हे माईकच्या बाजूला का हो राहिलो कळलं का, इकडे स्वर लागतो. प्रभू तुमचेने केले धर्म कीर्तन, त्याला शार्पनेस नाही, त्याला भनभन आहे म्हणून घोळ आहे आणि मग मला स्वर साधता येत नाही, असू द्या. आणि म्हणून हे भगवान परमात्म्याच्या सत्तेने मी एवढ्या वेळ बोललो. आता उर्वरित जो वेळ आहे, भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाल्यानंतर भगवान दत्तात्रेयांनी अनेक लीला केल्या. जरा लक्ष देऊ नाही का, 2च मिनिटात सांगतो. काही अवतार आहे देवाचे ते पूर्ण करतो झालं. भगवान दत्तात्रेयांनी अनेक लीला केल्या. आत्री महर्षींचा आश्रम पवित्र झाला. आपला अवतार कार्यकाळ थांबवून आणि भगवान दत्तात्रेय त्रयमूर्ती भगवान दत्तात्रेय गुप्त झाले, नष्ट नाही बरं. 7 चिरंजीव जे आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान शतकोशन कृपत परशुरामच्च सप्तैता चिरंजीविना, हे 7 नावातले आहेत आणि हे बिगर नावातले चिरंजीव दत्तात्रेय आहेत. यांना सुद्धा मृत्यू नाही. माझं बोलणं नीट आहे का. आणि अशा प्रकारे ते गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर आंध्रमध्ये पिठापूर नावाचं गाव आहे आणि या पिठापूर नावाच्या गावामध्ये सुफळ नावाचा राजा आहे, सुमती नावाची राणी आहे. श्राद्धाच्या निमित्ताने भिक्षापात्र घेऊन आणि भगवान दत्तात्रेय तिथं प्रगट झाले. भगवान दत्तात्रेयाने भिक्षा दिली, बदल्यात वरदान मागितलं, अंश रूपाने आपण माझ्या पोटी जन्म घ्यावा. मग त्या पिठापूरमध्ये आंध्रमध्ये त्या सुमतीच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला ते भगवान श्रीपाद वल्लभ हा त्यांचा पुढचा अवतार आहे. भगवान श्रीपाद वल्लभांनी सुद्धा बराच काळ कार्य केलं, लीला केल्या,
भक्तवर्ग वाढवला, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावलं आणि ते सुद्धा कर्दळवनामध्ये गुप्त झाले. पुढचा जो अवतार आहे तो अवतार नरसिंह सरस्वती नावाने प्रगट झाला. अचानकच प्रगट झालेला तो अवतार आहे. आणि त्याच्या पुढचा जो अवतार आहे त्या अवतार मालिकेमध्ये भगवान श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेय यांचेच अवतार आहे. बोलिये भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि भगवान श्री स्वामी समर्थ हे आपल्या सानिध्यात या ठिकाणी माळकूप मध्ये आहे. अनेक लोकांना या माळकूप देवस्थानच्या आता प्रचिती येत चालली. खरं म्हणजे जिथं जिथं भगवान परमात्म्याला यावं वाटतं तिथं ते येत असतात. आणि नंतरच्या काळात सात्विक लोक जेव्हा तिथं गर्दी करतात, अनेक संत महंत तिथं येऊन जातात, अनेक भजन पूजन कीर्तन त्या क्षेत्रावरती होतात, त्यानंतर त्या ठिकाणचा क्षेत्र महिमा तो वाढत चालतो. संतांच्या येण्या जाण्यामुळं आणि भगवंताच्या भजनामुळं त्या क्षेत्राला ऊर्जा निर्माण होते. आणि जिथं ऊर्जा असते तिथं नवस केला की तो नवस पूर्ण होतो. आणि स्वामींनी अनेकांचे नवस पूर्ण केले.